नमस्कार. विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातून मी पार्थ मेघा धनराज चिडे विषय मांडतोय. बाप नावाचा बाप माणूस. ध्येय दूर, प्रवास फार आहे, लहानसे आयुष्य, काळजी फार आहे, जगणे कठीण होऊन जाते एक क्षणी, मात्र बापाचं पाठीशी उभं राहणं हेच खरं यश आहे. फादर्स डेचं औचित्य साधून महाराष्ट्र टाइम्समध्ये कुणीतरी अनामक कवी वरील शब्दांमध्ये फार सुंदर अर्थपूर्ण सार लिहून जातात. मात्र खरं हेच की फादर्स डे हा वडिलांचा कोणता एक दिवस नसतो, कारण प्रत्येक दिवस हा वडिलांमुळे असतो. मात्र गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, रशियापासून ते साने गुरुजींपर्यंत वाट दाखवणाऱ्या आईला मुजरा करता करता कुठेतरी वाट बनविणाऱ्या बापालाच डावलल्याचं तुमच्या आमच्या निदर्शनास यायला लागतं. आणि कुठेतरी बोलणं शिकवणाऱ्या आईला दंडवत करता करता बोलण्याला अर्थपूर्ण करणाऱ्या बापालाच धन्यवादाचे शब्द राहण्याचे मात्र राहून जातात. स्वप्नपूर्तीसाठी आपल्या रक्ताचं पाणी करणाऱ्या, पाण्यासारखा पैसा वाहणाऱ्या आपल्याच स्वप्नपूर्तीच्या विश्वामध्ये कुठेतरी बापाच्याच डोळ्यातील पाण्याला स्थान प्राप्त होत नाही, यासारखं कुठलंच मोठं खरं तर दुर्दैव नाही मित्र हो. कुठेतरी आपल्याच सोयी सुविधांकरिता जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कष्टाची छाप पाडणाऱ्या याच बापाला तेवढं लाईक आणि कमेंट करायचं मात्र राहून जातं. आणि म्हणूनच की काय, काही दिवसांपूर्वी प्रेमी युगलांवर आधारित चित्रपट पडद्यावरती यायला लागतो. त्यातील प्रेमी युगल आम्हाला समजायला लागतात. मात्र कुठेतरी त्यासाठी कासावीस झालेला बाप तुम्हा आम्हाला समजायला लागत नाही. आणि कुठेतरी वेडा झालेला सत्य आम्हाला समजायला लागतो. मात्र त्याच्यासाठी झालेला वरखाली झालेला बापाचा जीव तुम्हा आम्हाला दिसू लागत नाही. आणि मग कुठेतरी खरं तर वाढदिवसाच्या मित्रांकरिता पोस्ट लिहिता लिहिता ज्याच्यामुळे हे आयुष्य रंगीबिरंगी झाले त्याच्याबद्दल लिहितानाच पान कोरं राहून जातं. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, आयुष्यात अस्तित्व हरविले तुझे, तूच शिल्पकार आहे, कठोर शब्दाची साध तुझी, प्रत्येक अपयशाला नकार आहे, गुदमरावा गर्दीत या टिकणारा तूच श्वास आहे. खरं तर काय सांगावी महती त्याची, ज्याच्या नावातच इतिहास आहे. समाजातली असो की विचारांची घाण असो, विचारांची घाण नष्ट करून स्वच्छता प्रिय असलेले खराटा सम्राट गाडगे बाबा यांच्यातील बाबा हा शब्द पाहून माणसाच्या जगण्याला मरणाचा भाव मिळताना, माणसाच्या रक्ताला विषाचा भाव मिळत असताना संविधानाची तरतूद करून शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय देतात, तेव्हा बाबासाहेबातील बाबा हा शब्द पाहून कुठेतरी कळायला लागतं की बाबा हा समर्पणाचा समानार्थी शब्द वाटायला लागतो. मग मात्र वक्तृत्वाच्या विषयासाठी असू दे किंवा जगण्याच्या सामर्थ्यासाठी, शेतकरी पोशिंद्यासाठी वापरला जाणारा बाप हा शब्द पाहून कुठेतरी होणारी कर्तृत्वाची जाणीव ही हृदय भेडसावून टाकणारी वाटायला लागते. आणि अशा परिस्थितीतही बापाकडे झालेलं दुर्लक्ष पाहून बाप लोप पावताना दिसू लागतं, ते मात्र दुर्दैवी आहे. म्हणूनच की काय, ट्रेंडी सूट घालता घालता त्याच्या बनानीवरची ठिगळं दिसत नाही, ब्रँडेड या चष्म्यातून त्याची डोळ्यातील काळजी दिसत नाही, कुठेतरी बिझी अँड हेल्दी रुटीन जगता जगता त्याचा वर खाली झालेला उच्च रक्तदाब दिसत नाही, कॅलरीज बर्न करता करता त्याची कमी झालेली डायबिटीस, ज्याला कदाचित साखरेची नाही पण तुझ्या प्रेमाच्या मधुरतेची गरज आहे, डोळ्यातला क्रोध बघता बघता डोळ्यात दडलेले अश्रू दिसत नाही, शब्दातला कठोरता बघता बघता कुठेतरी हृदयाची मौसाद ऐकूच येत नाही. आणि मग कुठेतरी मात्र वडिलांना थँक्यू म्हणायचं मात्र तेवढं राहून जातं. आणि मग कुठेतरी 2047 मध्ये भारत महासत्ताक होणार की नाही मला माहिती नाही, मात्र एक बाप निश्चितच आपल्या मुलाला संदेश लिहित असेल, आय एम नॉट अ सॉफ्टवेअर दॅट गिव्ह यू बर्थ, नॉट एक्सपेक्टिंग अ थँक फ्रॉम यू बट एक्झॅक्टली एक्सपेक्टिंग अ पिंच ऑफ ट्राईंग फ्रॉम यू. बदलत्या घड्याळीच्या काट्यासोबत, बदलत्या पडसाडीसोबत ही बापाची हाक तशीच आहे, वेटिंग फॉर यू, युअर्स लव्हिंग फादर. म्हणजेच काय, बाप नावाचा बाप माणूस या समोर असणारं उद्गारवाचक चिन्ह कुठेतरी तुम्हा आम्हाला प्रश्नचिन्ह म्हणून दिसायला लागेल. आणि बापाचं कर्तृत्व गाजवता गाजवता माणूस म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार मिळाला की नाही, किंबहुना आम्हीच त्यांना संधी दिली की नाही, हा सुद्धा प्रश्न तुमच्या आमच्या समोर यायला लागतो. आणि मात्र बाबा, त्यावेळी खरंच तुम्ही मला माफ करा असंच म्हणावंसं वाटतं. धन्यवाद.